कोरोना विषाणूच्या देशातील प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर बाहेरून येणाऱ्या प्रवाशांबाबत प्रशासनाला वेळीच माहिती देण्यात यावी, दक्षतेसंबंधी शासनाने जारी केलेल्या प्रत्येक बाबींचे पालन व्हावे असे निर्देश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिले आहेत। कोरोना विषाणूच्या देशातील प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर बाहेरून येणाऱ्या प्रवाशांबाबत प्रशासनाला वेळीच माहिती द्यावी, दक्षतेसंबंधी शासनाने जारी केलेल्या प्रत्येक बाबीचे पालन व्हावे असे निर्देश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिले। जिल्ह्यातील पर्यटन व्यावसायिकांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली। निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर नितीन व्यवहारे, टूर्स अँड ट्रॅव्हल्स संघटनेचे भूषण कोल्हे, दिनेश अग्रवाल, महेश कोल्हे यावेळी उपस्थित होते। सुरक्षिततेसाठी खबरदारी घेणे आवश्यक असून त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं असं जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले। आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या स्थितीत शासनाच्या आणि केंद्र शासनाची जी मागणी सूचना आलेली आहे त्याबद्दल पूर्ण जिल्हा प्रशासन आणि जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा हे कोरोनावरती मात करण्यासाठी सज्ज आहे। त्याच्यामध्ये आपण नागरिकाला आवाहन करू इच्छितो त्यांनी कोणत्याही प्रकारचा अफवा याच्यावरती भरोसा ठेवू नका आणि अजिबात घाबरू नका, पण फक्त काळजी घ्यावी। त्याच्यामध्ये आपण ऑलरेडी कोणत्याही ठिकाणी यात्रास्थळ किंवा असे मोठे मोठे समारंभ होतात त्याच्यामध्ये आपण त्यांना स्थगिती करण्यासाठी सर्वांना एक आदेश निर्गमित करण्यात आलेली आहे। त्याच प्रकारचा कोणतेही शासकीय समारंभ किंवा शासकीय मेळावे याच्यावरती एकदम बंदी घातलेली आहे। मला हे सांगताना आनंद वाटतो आहे की काय जे यात्राचे आयोजक होते त्यांनी स्वयंस्फूर्तीने सुद्धा शासनाची या विनंतीला हात देऊन त्यांनी हे आपली यात्रा स्थगिती करण्यात आलेली आहे। त्याचबद्दल असा काही अफवा काही लोकांनी पसरवली होती की 2 मुलांना किंवा 3 मुलांना पॉझिटिव्ह आलेले आहेत। सो त्यांना आपण एक सक्त सूचना दिलेली आहे की इथून पुढे जर कोणी या प्रकारची अफवा पसरवली तर त्यासाठी गुन्हासुद्धा दाखल करण्याचा वेळ येऊ शकते। शेवटमध्ये मी सर्व लोकांना, सर्व नागरिकांना विनंती करतो, आवाहन करतो की हे एक कम्युनिटी लेवलची गोष्टी आहे। त्याच्यामध्ये सर्वाचा साथ, सर्वाच्या स्वास्थ्यासाठी हे आपल्याला अपेक्षित आहे। शेवटी आपण स्वस्थ राहिले, आपले परिवार स्वस्थ राहतील हीच शासनाची अपेक्षा आहे। त्यामुळे कोणत्याही प्रकारचा अननेसेसरी ट्रॅव्हलिंग हे आपण टाळावे। कुठेही आपल्याला परदेश जायचं असेल किंवा इतर ठिकाणी जायचं असेल ते सध्या स्थितीत आपण स्थगिती करावे आणि नंतर त्याचा प्लॅन करावे। पण याच्यामध्ये पॅनिकची सिच्युएशन कोणीच करू नये। फक्त जे आपले डूज अँड डोंट्स आपण सादर केलेले आहे, स्वच्छता पाळण्यासाठी, हात धुण्यासाठी किंवा आपल्याला जर सर्दी जुखाम असेल तर आपलंच ठिकाण आपण क्वारंटाईन ठेवण्यासाठी तेवढी साधी उपाययोजना आपण करावे आणि या स्थितीला मात करण्यासाठी शासन, प्रशासन आणि नागरिक हे सगळे एकत्र येऊन याच्यावरती आपण मात करूया। सुरेंद्र बिसने, विदर्भ न्यूज, अमरावती।